मनातल्या मनात बोला. ठीक आहे, म्हणजे तुमचं जे पार्ट आहे कोड सगळं पार्ट होऊन जाईल. ठीक आहे, मिक्स. ओके, ठीक आहे. त्यासाठी मी कुठे जातो आता, डेस्कटॉपला आल्यानंतर आपला जो काय फोल्डर आहे त्या फोल्डरला ओपन करू. ओपन केल्यानंतर एक नवीन फोल्डर बनवायचा सिंपल, की जसं की मी ह्याला नाव देतो फाईल अंडरस्कोर अपलोड डे. कितवा द्यायचा, 5वा. ठीक आहे, आणि ह्याला करू तुम्ही सीएमडी मध्ये ओपन करू आपण सीएमडी. एंटर केलं, कमांड प्रॉम्प्ट ओपन झाली. मग कमांड प्रॉम्प्ट ओपन झाल्यानंतर आपली पहिली स्टेप राहणार इन्स्टॉलेशन करून घ्यायची. मग इन्स्टॉलेशन मध्ये आपल्याला काय लागणार आहे, मग आपण इथे सांगू npm i. एक आम्हाला एक्सप्रेस लागणार आहे, सेकंड EJS, त्यानंतर MySQL2 लागणार आहे. ठीक आहे, MySQL2. त्यानंतर अजून काय लागणार आहे आपल्याला, बॉडी डॅश पार्सर. त्यानंतर अजून काय लागणार आहे, एक्सप्रेस डॅश फाईल अपलोड आहे का, फाईल अपलोड. एवढे पॅकेज आहेत, एवढे पॅकेज करू आपण इन्स्टॉल. झाले पॅकेज इन्स्टॉल. पॅकेज इन्स्टॉल झाले की एक सेकंड कमांड टाकायची, कोणती, कोड पेस्ट डॉट. जी काय कोड पेस्ट कमांड आपण टाकतो त्याने काय होणार, आपला जो काय फोल्डर आहे तो फोल्डर ऍज इट इज कुठे ओपन होणार, VS कोडला. ठीक आहे, VS कोडला ओपन झाल्यानंतर आपली पहिली स्टेप इथे राहणार, एक सर्व्हर बनवायची. मग सर्व्हर बनवण्यासाठी आपल्याला नीड कशाची, एका फाईलची. मग मी ते एक फाईल बनवली index.js नावाची, आणि त्या फाईल मध्ये मी काय करणार, जो काय आपला सर्व्हरचा कोड असेल तो कोड इथे मी राईट करतो. जसं की वॅर एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर, राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड मध्ये राहणार इथे एक्सप्रेस. त्यानंतर सेकंड पॅकेज होतं आपलं बॉडी डॅश पार्सल, त्याला पण मी इथे करतो एकदा रिक्वायर. मग रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये राहणार इथे बॉडी डॅश पार्सल. त्यानंतर थर्ड पॅकेज होतं आपलं जसं की MySQL, त्याला पण मी इथे करतो एकदा रिक्वायर. मग रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये राहणार MySQL2 राहणार इथे. ठीक आहे ना. त्यानंतर आपला जो एक पॅकेज होतं जसं की कोणतं, फाईल अपलोडचं. मग वॅर अपलोड इक्वल टू इथे काय करतो, रिक्वायर करतो, राऊंड ब्रॅकेट मध्ये काय राहणार मग एक्सप्रेस डॅश फाईल अपलोड. झाले तेवढे 4 पॅकेज आपण इन्स्टॉल केले, इम्पोर्ट केले. त्यानंतर एक सिंपलचा व्हेरिएबल घ्यायचा ऍप नावाचा, आणि त्याला काय करायचं, एक्सप्रेसची फंक्शनॅलिटी आहे ते तिथे स्टोअर करायचे. त्यानंतर जी काय आपली बॉडी पार्सलची मिडलवेअर आहे ती पण मी इथे राईट करतो. मग काय मिडलवेअर, ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट बॉडी पार्सल डॉट URL एन्कोडेड एक्सटेंडेड कोलन ट्रू. ओके, त्यानंतर आपली एक फाईल अपलोडची पण मिडलवेअर आहे. मग फाईल अपलोडची मिडलवेअर कशी, ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये डायरेक्ट अपलोड. त्यानंतर अजून एक मिडलवेअर आहे की आपल्याला इमेज शो करण्यासाठी, किंवा कोणती मिडलवेअर आहे मग, ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट एक्सप्रेस डॉट स्टॅटिक्स. ओके, आणि राऊंड ब्रॅकेट, आणि त्यामध्ये डबल कोड मध्ये सांगणार पब्लिक बॅकस्लॅश. झाली मिडलवेअर. आणि पब्लिक फोल्डर बनवून घेऊ मग एकदा. इथे आपल्या प्रोजेक्ट मध्ये एक पब्लिक फोल्डर नावाचं मी पब्लिक फोल्डर बनवलं. ठीक आहे, त्यानंतर मग इथे एक URL बनवतो, जशी की आपली URL असते स्लॅशची, ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट स्लॅश कोमा घेतला, एक फंक्शन घेतलं, फंक्शन मध्ये एक असतो रिक्वेस्ट आणि दुसरा असतो रिस्पॉन्स. आणि इथे मी करतो रिस्पॉन्स डॉट रेंडर काय करतो, जसं की मी एक रेंडर करतो होम डॉट EJS. आणि जी काय होम डॉट EJS फाईल असेल ती कुठे असेल, मग आपली एका व्ह्यूज नावाच्या फोल्डरच्या आतमध्ये. मग एक व्ह्यूज फोल्डर घेऊ आपण, अजून व्ह्यूज फोल्डर घेतलं, व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये होम डॉट EJS. ठीक आहे, त्यानंतर आपला सर्व्हर आहे, त्या सर्व्हरला रन करण्यासाठी एक पोर्ट नंबरची गरज आहे, म्हणून ऍप डॉट लिसन राऊंड ब्रॅकेट 1000. ओके, झालाय आपला बेसिक सर्व्हर क्रिएट करून. ठीक आहे, आणि मी इथे होम डॉट EJS मध्ये काय करतो, H1 मध्ये काहीतरी मेसेज राईट करतो, जसे की मी मेसेज राईट करतो हाय. ओके, आणि जो काय आपला सर्व्हर आहे त्या सर्व्हरला मी इथे करतो आता
रन करण्यासाठी कमांड काय आहे आपली, नोडिमॉन इंडेक्स डॉट जेएस. एंटर केलं, एक्झिक्यूट झाला प्रोजेक्ट. आणि ह्याचं आउटपुट पाहण्यासाठी आपण ब्राउझरला येणार. ब्राउझरला सर्च करतो localhost:1000. हाय प्रिंट आला इथे. ठीक आहे, सर्वांना समजलं इतर काय केले आपण, कोणती मिडलवेअर कशासाठी कशासाठी वापरली. ठीक आहे, ह्यानंतर मी काय करतो, इथे एक डेटाबेसचं कनेक्शन पण करून घेतो. मग डेटाबेसची कनेक्शन करून घेण्यासाठी इथे काय करणार मी, एक वॅर कॉन इक्वल टू MySQL डॉट क्रिएट कनेक्शन राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट. पहिला कोण आपला होस्ट. होस्ट कोण आहे मग आपला, लोकल होस्ट. त्यानंतर सेकंड राहणार आपला एक युजर. युजर कोण आहे मग, रूट आहे का पक्का. त्यानंतर पासवर्ड. पासवर्ड काय आहे मग, जो तुमचा असेल तो टाका, माझा रूट आहे. ठीक आहे, त्यानंतर लास्ट मध्ये असतो एक डेटाबेस. मग डेटाबेस आपला कोणता होता, A2Z54_name. झालं डेटाबेसची कनेक्शन. बस, आता आपलं काम कुठे, आता इकडे आउटपुट पेजला येऊ, इथे रिफ्रेश करू, काय प्रॉब्लेम नाही, ओके चाललंय. ठीक आहे, त्यानंतर जे काय होम डॉट EJS मध्ये आहे इथे काय असणार आहे का, आपला फॉर्म असणार. ठीक आहे ना, फॉर्मच घेऊ आज. आणि त्या फॉर्म मध्ये कोणता टेबल घ्यायचा मग आज, कोणता घ्यायचा, सजेशन सांगा मला, ऑप्शन देत चला रे. ठीक ना, तुम्ही म्हणता तो घेऊ. कोणता टेबल नाही झाला, पीडीएफ मध्ये आपण असा कोणता टेबल घेऊ शकतो, असाइनमेंटचा पण घेऊ शकतो, रेझ्युमेचा घ्यायचा. ठीक आहे ना, रेझ्युमेचा घेऊ आपण. ठीक आहे, मग मी इथे आलो कोच कशामध्ये, होम डॉट EJS मध्ये. होम डॉट EJS मध्ये आल्यानंतर मी इथे करतो रेझ्युमे. ओके, किंवा इथे मी करतो ऍड रेझ्युमे. ओके, आउटपुट पेजला घेऊ. अरे काय झालं, ऍड्रेस आलाय का, ठीक. आउटपुट पेजला आलो, एकदा मी इथे काय करतो, रिफ्रेश करतो. आलं इथे ऍड रेझ्युमे. ह्या पेजवर काय असणार, आपला एक रेझ्युमेचा फॉर्म असणार. मग त्यासाठी मी इथे काय करतो, एक सिंपलचा फॉर्म घेतला. फॉर्मला ऍक्शन राहणार काय, save_. रेझ्युमे. त्याला मेथड कोणती मग, पोस्ट. आता मी तुम्हाला फर्स्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं, जेव्हा कधी आपल्या फॉर्म मध्ये इमेज असेल, पीडीएफ असेल, एखादा व्हिडिओ असेल, तर काय घ्यायचा, एक NC टाईप घ्यायचा. मग आपल्या फॉर्म मध्ये आपला राहणार एक पीडीएफ. मग इथे मी करतो एक NC टाईप. त्याला आपण देणार मल्टीपार्ट /फॉर्म डेटा. त्यानंतर जो काय आपला फॉर्म आहे त्या फॉर्म मध्ये मी फील्ड घेतो. मग पहिली फील्ड कोणती घ्यायची, एंटर युजर नेम घेऊ. तो रेझ्युमे कुणाचा आहे तो तर आपल्याला चेक करायला लागेल. किंवा कसं, एक एम्प्लॉई आणि तो एम्प्लॉय काय करतोय, कंपनीला अप्लाय करतोय. मग ते अप्लाय करताना त्याला फील्ड कोणत्या कोणत्या असतात ते आपण घेऊ. जसं की एंटर मी घेतो नेम, एक BR नंतर एक इनपुट. इनपुट टाईप टेक्स्टच देतो आणि इथे मी राईट करतो एक नेम. त्यानंतर जो काही इनपुट आहे त्या इनपुटला 2 मी BR राईट करतो. एंटर नेम झाल्यानंतर अजून काय घ्यायचं, घ्यायची डायरेक्ट पीडीएफ. ठीक आहे ना, डायरेक्ट पीडीएफ घेऊन टाकू. मग मी इथे करतो अपलोड युअर रेझ्युमे. ओके, असं काहीतरी राहील. आणि त्यानंतर ह्याला येतो मी एक BR नंतर एक इनपुट. इनपुट टाईप कोणता राहणार, मग फाईलच राहणार. जसं आपण इमेजला करायचो सेम, काही चेंजेस नाही. फक्त काल आपण इमेज सिलेक्ट करायचो, आज आपण पीडीएफ सिलेक्ट करणार. ह्याच्यात चेंजेस काहीच होणार नाही. ठीक आहे, त्यानंतर इथे 2 करतो मी BR नंतर एक बटन. आणि बटनला नाव देऊ आपण, काय नाव द्यायचं मग, देऊ सेव्ह रेझ्युमे. नेम द्यायचं राहिलं. ठीक आहे, काय देऊ ह्याला नेम, मग रेझ्युमे द्यायचं का पीडीएफ द्यायचं. ठीक आहे, रेझ्युमे देऊन टाकू आपण. पीडीएफ बरोबर नाही वाटणार आहे ना. झालाय फॉर्म क्रिएट, चेक करायचा फॉर्म झालाय का नाही. इकडे आलो, रिफ्रेश केलं, एक फॉर्म शो झालाय. इथे काय आलंय, एंटर नेम. जसं मी भरलं माझं नाव आणि त्यानंतर माझा एक रेझ्युमे चॉईस करतो. आता मी जसं इथे ओपन केलंय, कशावर क्लिक केलं की चॉईस फाईलवर क्लिक केलं. बरोबर, काय ओपन झालं मला आता इथे मला फोटो पण शो होतात, मोठ्या झिप फाईल पण शो होतात. बरोबर ना, मला काय करायचे की जेवढ्या माझ्या पीसी मध्ये पीडीएफ आहेत तेवढ्याच पीडीएफ शो झाल्या पाहिजे. कधी झाल्या पाहिजे, मी जसं चॉईस फाईलवर क्लिक करेन मला इथे काय झालं पाहिजे, शो फक्त पीडीएफ शो झाले पाहिजे. इमेज शो झाले पाहिजे का, नाही. मग त्यासाठी HTML मध्ये एक ऍट्रिब्यूट आहे. काय, एक HTML मध्ये ऍट्रिब्यूट आहे. जसं की हा टाईप काय झाला, एक ऍट्रिब्यूटच झाला याचा.
आपण त्याला सांगतो ना, जे काय आमचा इनपुट येणार आहे, इनपुट टाईप कोणता आहे, टेक्स्ट आहे. इथे आपण सांगितलं आहे जो काही तो इनपुट टाईप येणार आहे त्याचा कोणता टाईप राहणार आहे, फाईल. मग इथेच एक ऍट्रिब्यूट आहे, आयडी मी एकदा रिमूव्ह करतो, आयडीची आपल्याला गरज नाही ना. मग इथे मी काय सांगणार, ऍक्सेप्ट एक म्हणून ऍट्रिब्यूट, कोणता, ऍक्सेप्ट. आणि ऍक्सेप्ट मध्ये सांगणार आपण कोणत्या प्रकारच्या फाईल घेणार आहे तिथे, डॉट पीडीएफ. म्हणजे काय होणार, जी काय तू ऍक्सेप्ट करणार आहे म्हणजे जो काय घेणार आहे इनपुट मध्ये त्यांचं एक्सटेन्शन काय पाहिजे, डॉट पीडीएफ. आता चेक करायचं, इकडे आलो, रिफ्रेश करू. रिफ्रेश केल्यानंतर मी एक नेम भरतो आणि एक चॉईस फाईल करतो. जसं मी चॉईस फाईल केलं, मला काय झालं शो, आता डॉट पीडीएफ शो झाले ना, बघू शकता तिथे सगळे फोल्डर आणि पीडीएफ शो झालं. इमेज फोटो शो झालेत मला इथे नाही ना. इथे फक्त आपण ऍड काय केले, आता एक ऍक्सेप्ट ऍट्रिब्यूट, आणि त्या ऍक्सेप्टला सांगितले कोणत्या एक्सटेन्शनच्या फाईली घ्यायच्या, डॉट पीडीएफ. किंवा मी डॉट पीडीएफच्या जागी इथे टाकलाय डॉट पीएनजी. ही पीएनजी कोणाचं असतं, इमेज. आता इकडे आउटपुट पेजला आलो, इथे करतो मी रिफ्रेश, एक नेम देतो आणि आता मी सिलेक्ट फाईल करतो. काय शो झाल्या मला आता, इमेज शो झाल्या. ठीक आहे, जेवढ्या काय माझ्या पीसी मध्ये इमेज आहेत झाले इथे इमेज शो. फक्त मला इमेज आणि फोल्डर शो होतात, बरोबर. किंवा मी इथे टाकलं डॉट वर्ड फाईलला काय असतं, वर्ड फाईलला एक्सटेन्शन काय असतं, डीओसी असतं. ठीक आहे, डॉक्स असं काहीतरी. इकडे आलो, रिफ्रेश करतो. जसं मी इकडे आलो, नेम सिलेक्ट करतो आणि एक फाईल सिलेक्ट करतो. अरे चुकीचं सांगू राहिलाय तू आता. ठीक आहे, ते नसतं वाटतंय. बरे मला व्हिडिओला काय असतं ते सांगा. MP4 असं काहीतरी असतं, व्हिडिओला काय असतं, एक्सटेन्शन काय असतं. अरे ऑनलाईन मेंबर्स, व्हिडिओला काय असतं. ठीक आहे, आपला तो पॉईंट नाहीये. ठीक आहे, आपला काय पॉईंट आहे की आपल्याला पीडीएफ घ्यायच्यात फक्त. ठीक आहे ना, मग इथे एक्सटेन्शन आपण सांगणार याला ऍक्सेप्ट मध्ये डॉट कोणत्या घ्यायच्या, पीडीएफ. ओके, एवढं काम झालंय आपलं. त्यानंतर इकडे येतो मी एकदा, ठीक आहे, सॉरी, localhost:100 सर्च केलं, एक नेम राईट केला मी ह्यात, आणि एक मी चूज करतो माझा रेझ्युमे. जसं की माझा रेझ्युमे, ठीक आहे, इथे एक पीडीएफ घेतो कोणती तरी, सिलेक्ट केला, ओपन केलं. ओपन केल्यानंतर हिरे ह्यांनी सिलेक्ट केलं. त्यानंतर इथे मी करतो सेव्ह बटनावर क्लिक. जसं सेव्ह बटनावर क्लिक केलं, डेटा कुठे गेला, सेव्ह अंडरस्कोर URL ला. कोणत्या मेथडने गेला, पोस्ट मेथडने गेला. मग आपण जी काही URL आहे ती URL एकदा क्रिएट करून घेऊ. मग URL क्रिएट करण्यासाठी मी इकडे आलो, index.js मध्ये एक URL बनवतो. मग app.post राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश सेव्ह रेझ्युमे, कोमा घेतला, एक फंक्शन घेणार. फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट असतो, सेकंड असतो रिस्पॉन्स, आणि इथे मी करतो रिस्पॉन्स डॉट सेंड. जो काय डेटा आलाय तो डेटा कशात आलाय, आता रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. मग तो चेक करतो की डेटा आला आहे का नाही. इकडे आलो, रिफ्रेश केलं, जसं रिफ्रेश केलं नेम भेटला आपल्याला, म्हणजे टेक्स्ट डेटा आला. त्यानंतर पीडीएफ कशात आली, मग रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये. तिकडे आलो, एकदा चेक करतो, रिफ्रेश केलं, जसं रिफ्रेश केलं झाले नंबर प्रिंट आपल्याला. म्हणजे जी काय पीडीएफ आहे ती पीडीएफ पण काय होती आपल्याला भेटते. आता आपल्या फाईल मध्ये किंवा आपल्या फोल्डर मध्ये, ठीक आहे, आता आपल्या जो काही फॉर्म आहे त्या फॉर्म मध्ये इमेज, पीडीएफ, व्हिडिओ असेल तर त्याचे पार्टिशन आपण किती करतो, 2 करतो. मग इथे मी करतो सपोज पार्ट 1, आणि सेकंड आपला काय राहणार इथे, पार्ट 2. आता पार्ट 1 मध्ये आपण काय करतो, जी काही इमेज आली, जी काही पीडीएफ आली, त्या पीडीएफ ला नाव द्यायचं आणि पब्लिक फोल्डर मध्ये अपलोड करून द्यायचं. मग त्यासाठी मी इथे करतो वॅर, इथे करू मी जसं की राईट ऍड रेझ्युमे करू का, पीडीएफ करू. ठीक आहे, पीडीएफ बनवू, पीडीएफ एक नावाचा व्हेरिएबल घेतला. पीडीएफ नावाचा काय केला मी, व्हेरिएबल घेतला, आणि ह्याला सांगतो डेट डॉट नाव राऊंड ब्रॅकेट प्लस, त्यानंतर रिक्वेस्ट डॉट फाईल्स डॉट काय राहणार, जी काय आपल्या इमेजचं नाव येतंय बॅकएंड वरून ते नाव इथे मी कॉपी करतो. हे नाव कोणतं आहे, आता जे आपण फॉर्म मध्ये नाव दिलंय ते नाव इथे राईट करणार. जसं की रेझ्युमे, ह्याला कॉपी करतो, रिक्वेस्ट डॉट फाईलच्या पुढे मी इथे अटॅच करतो, आणि हे डॉट नाव दिलं, पब्लिक फोल्डर मध्ये अपलोड करून देऊ. मग त्यासाठी रिक्वेस्ट डॉट
फाईल्स, त्यामधून जे काय रेझ्युमे रिक्वेस्ट डॉट फाईल डॉट असंच आहे ना. कसं आहे, विसरलात लगेच. असंच आहे ना. ओम कसं आहे. परत त्यानंतर रिझ्युमे केल्यानंतर डॉट एमव्ही, त्यानंतर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये सांगणार कुठे अपलोड करायची पीडीएफ, पब्लिक फोल्डरच्या आतमध्ये, आणि पुढे अटॅच करायची पीडीएफ. इथे करतो पीडीएफ. झालं. काम संपलं. पार्ट 1 खतम. इमेज येणार, इमेजला नाव भेटणार आणि पब्लिक फोल्डर मध्ये अपलोड होणार. एकदा चेक करतो पब्लिक फोल्डर मध्ये काय आहे का सध्या. काय नाही, मोकळी आहे. इकडे येतो, रिफ्रेश करतो. जसं मी रिफ्रेश करीन पब्लिक फोल्डर मध्ये एक पीडीएफ जायला पाहिजे. आलो पब्लिक मध्ये, एक पीडीएफ आली. इथे बघू शकता ही पीडीएफ आली माझी. ठीक आहे ना, आहे इथे. ठीक आहे. ह्या प्रकारे त्याने काहीतरी स्टोअर केलंय. आपल्याला रीड नाही होणार ते. आता त्याला जसं मशीनला रीड होईल त्या प्रकारे त्याने डेटा काय केला इथे स्टोअर केलाय. आता पीडीएफ तर स्टोअर झाली ना. काम संपलं. पार्ट 1 खतम. सेकंड पार्ट मध्ये काय राहणार, जो काय डेटा आलाय तो डेटा इन्सर्ट करून टाकायचा. मग डेटा इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला एक टेबल लागणार आहे. टेबल बनवून घ्यायचा. सांगा बरं क्वेरी, मग क्रिएट टेबल. काय राहणार, रेझ्युमे राऊंड ब्रॅकेट. पहिलं काय घेणार मग आपण इथे आयडी. ठीक आहे. आयडीला मी इथे करतो रेझ्युमे आयडी. ठीक आहे ना, समजेल म्हणजे अंडरस्कोर आयडी. त्याला टाईप कोणता राहणार, इन. त्यानंतर प्रायमरी की ऑटो इन्क्रीमेंट. त्यानंतर नेक्स्ट काय आहे, रेझ्युमे नेम आहे का नुसतं रेझ्युमे. ठीक आहे, रेझ्युमे देऊ आपण. ठीक आहे ना. अरे नेम आहे का इथे. ओके, पर इथे फक्त नेम घेऊ आपण. ठीक आहे. आणि नेमला टाईप देतो मी वॅरके. वॅरकेला 100. त्यानंतर आपल्याला राहणार रेझ्युमे, बरोबर. आणि रेझ्युमेला टाईप देऊ आपण टेक्स्ट देऊ. ओके, झाला टेबल क्रिएट. टेबलला मी इथे करतो कॉपी आणि पेस्ट कुठे करणार आपण, वर्क बेंच मध्ये. ठीक आहे ना. वर्क बेंच ओपन करू. वर्क बेंच मध्ये आपण ती क्युरी आहे ती क्युरीला करू रन. फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करणार, जो काही कालची आपण क्युरी राईट केली होती त्याला मी एकदा काय केलं, फक्त रिमूव्ह करतो. रिमूव्ह केल्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करणार, डेटाबेस यूज करून घेऊ. आली ग्रीन टिक, डेटाबेस यूज झाला. क्युरीला करतो इथे मी पेस्ट आणि ह्या क्युरीला करू आपण रन. रन केली, झाली क्रिएट. आता टेबल तर क्रिएट झाला. आता फक्त काय करायचं आपल्याला काम, जो काय डेटा आलाय तो डेटा फक्त पास करून द्यायचा आहे. मग डेटा पास करण्यासाठी काय करणार, इथे वॅर एसक्यूएल इक्वल टू टिल्ट आणि इथे क्युरी आपली इन्सर्टची. मग इन्सर्टची क्युरी कशी, इन्सर्ट इनटू टेबल नेम काय आपलं, कन्फर्म चेक करायचं इथं. ह्यालाच मी कॉपी करतो, नेम चुकायला नको आपले. रेझ्युमे, त्यानंतर राऊंड ब्रॅकेट. इथे कोणत्या व्हॅल्यू असतात, पहिल्या जे आपण डेटाबेस क्रिएट करताना आपण जे नेम टाकले ते नेम इथे असतात. मग मी इथे आलो, एक नेम आहे ह्याला मी करतो कॉपी, इथे करतो पेस्ट. त्यानंतर सेकंड कोणतं आहे, रेझ्युमे. ह्याला करतो मी कॉपी, इकडे आलो ह्याला करतो पेस्ट. झालं पहिलं काम. त्यानंतर कोणता कीवर्ड, व्हॅल्यूज कीवर्ड आणि राऊंड ब्रॅकेट. आता सेकंड राऊंड ब्रॅकेट मध्ये कोणत्या व्हॅल्यू असतात की जे आपण फॉर्म मध्ये राईट केलं. जसे की फॉर्म मध्ये आपण ह्याला नेम दिलंय, मग हे नेम इथे आपण देऊ पास करून. पण जो काही डेटा आलाय तो डेटा कशात आलाय, आता रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. मग मी ते सांगतो रिक्वेस्ट डॉट बॉडी मधून काय घ्यायचंय, नेम घ्यायचंय. आता डी व्हेरिएबल का नाही बनवला, एक तर व्हॅल्यू आहे फक्त. त्यासाठी डी व्हेरिएबल बनवायला परवडतं का आपल्याला, है ना. त्यासाठी मी डायरेक्टली मग इथे डायरेक्ट देऊन टाकलं. ओके. त्यानंतर सेकंड काय आलंय, रेझ्युमे. आणि रेझ्युमेला आपण पीडीएफ नाव दिलंय. ही पीडीएफ इथे अटॅच करून देऊ मग फक्त. डी डॉट तर नसणार इथे. ठीक आहे, ह्याला सॉरी, ह्याला असणार डॉलर मध्ये पीडीएफ. झाली क्युरी क्रिएट. ओके, क्युरीला करायची इथे आता फक्त रन. रन करण्यासाठी काय आहे, कॉन डॉट क्युरी राऊंड ब्रॅकेट एसक्यूएल आणि सेकंड राहणार फंक्शन. फंक्शन मध्ये आपल्याला दोन पॅरामीटर, एक भेटतो एरर, सेकंड भेटतो आपल्याला कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला. आणि इथे मी जो काही रिस्पॉन्स आहे शेवटचा तो रिमूव्ह करतो आणि इथे राईट करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड. आणि सेंड करून मी इथे राईट करतो की जो काही डेटा आलाय तो डेटा आपण एकदा सेंड करून चेक करू.
आउटपुट पेजला जाऊ, एकदा बॅक आलो मी, बॅक आल्यानंतर एकदा रिफ्रेश करतो, एक नेम भरतो मी, माझं नाव टाकलं आणि माझा एक रेझ्युमे अपलोड करतो, की जसं की ठीक आहे, रेझ्युमे अपलोड केला आणि सेव्ह बटनावर मी क्लिक केलं. जसं सेव्ह बटनावर क्लिक केलं आपल्याला एक इन्सर्ट आयडी भेटला, म्हणजे आपला डेटा काय झाला, इन्सर्ट झाला. ओके, जसा युजर इन्सर्ट करेल आपण काय करू, फक्त ह्या पेजवरून डेटा गेला पाहिजे, पेज चेंज झालं पाहिजे का नाही. मग त्यासाठी आपण इथे काय करतो, रिस्पॉन्ड डॉट रिडायरेक्ट करतो, बरोबर ना. रिडायरेक्ट कुठे करणार आपण, जे काय होम डॉट ईजीएस आहे त्या पेजला, आणि होम डॉट ईजीएस कुठे दाखवलंय, स्लॅशला. मग इथे करू आपण स्लॅश. आता डबल एकदा मी डेटा भरून चेक करतो, की जसं मी भरतो आता युजर नेम ओम भरू आपण, ठीक आहे. त्यानंतर एक चॉईस फाईल केली आणि एक पीडीएफ मी सिलेक्ट करतो, जसं की स्टुडंट लिस्ट ऍडमिन. ओके, आणि ते करतो सेव्ह रेझ्युमे. जसं सेव्ह रेझ्युमे केलं, डेटा गेला, एक काम खतम. त्यानंतर आता सेकंड काम आपलं काय राहणार, लिस्ट शो करायची, बरोबर. आता मग लिस्ट शो करण्यासाठी काय करणार आपण, की मी इथे एक बटन बनवतो, जसं की लिस्टची एक URL बनवतो. मग ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश लिस्ट, कोमा घेतला, फंक्शन घेतलं, फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट असतो, दुसरा असतो रिस्पॉन्स, आणि ते मी करतो रिस्पॉन्ड डॉट रेंडर. रेंडर काय करणार आपण, एक लिस्ट डॉट ईजीएस, आणि जी काय ईजीएस फाईल आहे ती कुठे, व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये. आणि ते H1 मध्ये मी राईट करतो, काय राईट करतो, की रेझ्युमे लिस्ट. ओके, आणि इकडे येऊन आपण चेक करू, जसं मी स्लॅश लिस्ट वर जातोय, तुम्ही इथे एक बटन देऊ शकता, ठीक आहे, बटन वगैरे द्या तुम्ही, मी नाही देत, ठीक आहे. आलो रेझ्युमे लिस्टला आलो आपण. आता रेझ्युमे लिस्ट आहे तिथे काय झालं पाहिजे, जेवढे आपण रेझ्युमे ऍड केले डेटाबेस मध्ये तेवढे आपल्याला काय झाले पाहिजे, सगळे शो करण्यासाठी डेटाबेस मधून घेऊन यायचं फक्त. मग घेऊन येण्यासाठी वॅर SQL इक्वल टू टिल्ट, आणि इथे क्युरी सिलेक्ट स्टार फ्रॉम रेझ्युमे, आणि ह्या क्युरीला करू आपण आता रन. रन करण्यासाठी कॉन डॉट क्युरी राऊंड ब्रॅकेट SQL कोमा फंक्शन, आणि फंक्शन मध्ये एक एरर असतो, सेकंड असतो डेटा, कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, आणि इथे मी राईट करतो की रिस्पॉन्ड डॉट सेंड करतो, की ठीक आहे, जो काही डेटा आहे तो डेटा येतोय की नाही कन्फर्म आपण चेक करू एकदा, ठीक आहे. आउटपुट पेजला आलो, इथे एकदा रिफ्रेश केलं, जसं रिफ्रेश केलं आपल्याला दोन डेटा इथे प्रिंट झाले, काय आलंय, नेम आलंय, सेकंड आलंय रेझ्युमे, त्यांची आयडी पण आली, आलाय डेटा आपल्याला, ठीक आहे. आता जो काही डेटा आलाय तो डेटा काय करायचा, एका ओबीजे मध्ये स्टोअर करायचा. मग वॅर ओबीजे इक्वल टू कर्ली ब्रॅकेट, इथे मी करतो एक लिस्ट व्हेरिएबल, त्यानंतर कोलन द्यायचा, आणि जो काही डेटा आलाय तो डेटा, झालं काम. आणि ज्याला कोणाला पाठवायचा हा डेटा, त्याला फक्त काय करायचं, कॉमा देऊन पास करून द्यायचं. आपल्याला पाठवायचा लिस्ट डॉट ईजीएस ला, मग ओबीजे मी असं कॉमा देऊन पास केला. इकडे आलो, रिफ्रेश केलं, जसं रिफ्रेश केलं प्रोडक्ट लिस्ट रेझ्युमे लिस्टला आपण आलो, पण डेटा शो करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, एक टेबल घ्यायला लागेल, आणि टेबल मध्ये डेटा प्रिंट करून टाकू. मग एक टेबल घेतला, टेबलला मी देतो थोडीशी बॉर्डर, आणि त्याला विड्थ देतो थोडीशी, आणि जसे की विड्थ दिली मी 100%. त्यानंतर टेबल मध्ये पहिला काय राहणार, एक TR मध्ये आपण घेऊ TH, अरे TH आहे का, आणि TH मध्ये SR नंबर, त्यानंतर राहणार इथे नेम, आणि त्यानंतर सेकंड काय येते आपले रेझ्युमे PDF, आणि लास्ट मध्ये राहणार आपलं एक ऍक्शन नावाचं बटन. ओके, एवढे काम झाले. आणि जो काय डेटा आलाय तो डेटा एका लूप मध्ये फिरवायचा. डेटा कशात पाठवलाय आपण, ह्या लिस्ट नावाच्या व्हेरिएबल मध्ये. इथे आलो लिस्ट मध्ये, ईजीएसचा सिंटॅक्स ओपन केला, मग लिस्ट डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये एक फंक्शन, आणि फंक्शन मध्ये एक व्हॅल्यू किंवा आपण देतो इथे आयटम डॉट आय, कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला. ईजीएसचा सिंटॅक्स ओपन करू, इथे मी करतो क्लोज, इथे पण मी करतो ईजीएसचा सिंटॅक्स ओपन, आणि ह्याच्या आतमध्ये आपला राहणार एक TR, आणि TR मध्ये TD. पहिला आपल्याला इंडेक्स नंबर प्रिंट करायचा आहे, त्यासाठी ईजीएस सिंटॅक्स ओपन केला, I इक्वल टू I प्लस ईजीएसचा सिंटॅक्स केला इथे
सेकंड काय आहे मग इथे आयटम डॉट नेम आणि इथे सध्या क्लोज केला. थर्ड काय आहे मग इथे आयटम डॉट रेझ्युमे. आउटपुट पेजला येऊन आपण चेक करू. टेबल झालाय शो इथे झालाय. टेबलचे इथे काय झालंय प्रिंट आता नेम प्रिंट झाले. मग पीडीएफ कशात प्रिंट करणार आपण IMG फिर ऑनलाईन मेंबर पीडीएफ आपण कशा शो करणार बरं मला सांगा बरं. आता जशी इमेज कशा शो करतो आपण IMG टॅग मध्ये. व्हिडिओ कशा शो करणार एक व्हिडिओ टॅग आहे म्हणून आहे ना व्हिडिओ टॅग का नाही आहे. मग पीडीएफ कशा शो करणार एनी आयडिया ऑनलाईन मेंबर्स कोणता एम्बेड टॅग. ठीक आहे तुझं एम्बेड टॅग आहे. अजून बाकी तुमचा कोणता टॅग आहे ऑनलाईन मध्ये सांगा यार सजेस्ट करू शकतात ना तुम्ही. फ्रंट एंड डेव्हलपर आहात ना आता बॅकएंड डेव्हलपर म्हणून होणार आहेत. मग मला सांगा जी काही पीडीएफ असते ती पीडीएफ आपण शो कशात करतो. वैभव राजश्री एम्बेड टॅग अजून नवीन कोणाचा टॅग आहे काय एम्बेड टॅग पेक्षा वेगळा. ठीक आहे एम्बेड टॅग घ्यायचा मग होईल का बघायची. ठीक आहे तुमचं एम्बेड टॅग मला माहित नाही एम्बेड टॅग आहे म्हणून. ठीक आहे मी इथे काय करतो ह्याला एकदा कॉपी आणि इथे करतो एम्बेड टॅग आणि एम्बेड टॅग मध्ये SRC मध्ये टाकू का असं. आणि पुढे काय द्यायला लागेल आपल्याला स्लॅश द्यायला लागेल है ना. इथे मी देतो स्लॅश आणि एकदा आउटपुट पेज येऊन चेक करतो. इकडे आलो रिफ्रेश केलं. जसं रिफ्रेश केलं पीडीएफ अशी शो झाली. बरोबर आहे का ही शो अशी बघणार पीडीएफ आपण. मग क्या करेंगे दोस्त. ठीक आहे मी सांगू कसं करायचे काय करायचं. एम्बेड टॅग नाही घ्यायचा एम्बेड टॅगने बरोबर शो होत नाही. एक अँकर टॅग घ्यायचा आणि HRF मध्ये ते ID टाकून द्यायची जो काय डेटाचं नेम आहे ते टाकलं. अँकर टॅग मध्ये कशात टाकलं मी अँकर टॅग मध्ये. आणि अँकर टॅग मध्ये मी कीवर्ड देतो जसं की मी कीवर्ड देतो इथे व्ह्यू. ओके इकडे आलो रिफ्रेश केलं आलं इथे व्ह्यू बटन. जसं मी व्ह्यू बटनावर क्लिक करतोय काय ओपन झाले ओपन रेझ्युमे झाला ओपन. सेकंड ह्याच्यावर क्लिक करतो झाली. ओके झालं होतंय ना वर्किंग. व्ह्यू वर क्लिक केलं. ठीक आहे आता बरोबर वाटते ना. व्ह्यू वर क्लिक करणार हा ओमचा रेझ्युमे. व्ह्यू वर क्लिक करू झाला ओमचा रेझ्युमे शो. इथं दत्ताचा रेझ्युमे व्ह्यू वर क्लिक केलं झालं रेझ्युमे. सोपं आहे ना. ट्राय करतात एवढं का कंटिन्यू. इथे दोन बटन राहणार एक डिलीटचं आणि एक अपडेटचं बटन. जसं की मी इथे एक बटन टाकून ठेवतो मग इथे करतो मी एक TD आणि TD मध्ये पहिले अँकर टॅग मध्ये डिलीट आणि दुसरं कोणतं राहील आपलं अपडेट. आलेत बटन इथे तो रिफ्रेश केलं जसं आलेत एक डिलीट बटन. जसं आपण डिलीट वर क्लिक करणार हा डेटा डिलीट होणार. अपडेट वर क्लिक केलं की अपडेट डेटा जाणार. ऑनलाईन मेंबर काय करतात ट्राय करतात की करायची कंटिन्यू पुढे. सौरभ नंतर टाइम आहे आपल्याकडे. ओके आता डिलीटचं तर तुम्ही करू शकतात बरोबर ना. मी घेतो डायरेक्टली अपडेटचं. मग मी ते काय करतो list.egs मध्ये आलो आणि आपला अपडेटला जाण्यासाठी इथे काय करायचं अँकर टॅग मध्ये आपण स्लॅश एडिट देतो आणि त्याच्या पुढे आपल्याला ID पण लागतो. मग स्लॅश देऊन आपण ID पण पाठवून देऊ. जसं की मी इजेसचा सिंटॅक्स कॉपी करतो इथे आणि इथे पेस्ट करतो आणि इथे रेझ्युमेच्या जागी काय राहणार इथे रेझ्युमे अंडरस्कोर ID. ओके इकडे येऊ आउटपुट पेजला. इकडे आलो मी रिफ्रेश केलं जसं अपडेट बटनावर क्लिक केलं युजर कुठे गेला कॅन नॉट गेट स्लॅश एडिटला गेला आणि त्याच्याबरोबर काय गेला एक ID पण गेला. मग ह्याची URL बनवून घ्यायची. मग स्लॅश एडिटची मी URL बनवण्यासाठी आलो index.js मध्ये आणि ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश एडिट आणि त्याबरोबर आपण ID पण पाठवलाय. तो ID कॅच करण्यासाठी स्लॅश कोलन कोमा दिला फंक्शन घेतलं. फंक्शन मध्ये रिक्वेस्ट असतो सेकंड असतो रिस्पॉन्ड आणि इथे मी करतो रिस्पॉन्ड डॉट. ठीक आहे इथे काही नाही करत सध्या फक्त आपल्याला डेटा घेऊन यायचंय.
कसा डेटा घेऊन येणार, जो का आपण आपल्याला हा आयडी पाठवलाय, हा आयडी काय करू एकदा व्हेरिएबल मध्ये स्टोअर. आयडी घेतला इक्वल टू रिक्वेस्ट डॉट डेटा कशात आला, पॅरम मध्ये, आणि पॅरम मधून घ्यायची आपल्याला आलं, भेटली आयडी. आणि हा आयडीचा यूज करून आपण डेटा एकदा घेऊन येणार. मग डेटा घेऊन येण्यासाठी var SQL इक्वल टू टिल्ट इथे राहणार सिलेक्ट स्टार फ्रॉम रेझ्युमे. वेअर कोणता डेटा आणायचा आपल्याला, त्यासाठी वेअर राईट करणार. वेअर कोणता डेटा आणायचा आहे, रेझ्युमे अंडरस्कोर आयडी, आणि जी आमची आयडी आहे ती मॅच होत असेल तर डेटा घेऊन ये. मी ते आयडी व्हेरिएबल पास केला, झाली क्युरी क्रिएट. त्या क्युरीला करायची रन. मग रन करण्यासाठी कॉन डॉट क्युरी राऊंड ब्रॅकेट SQL, सेकंड काय असणार फंक्शन, आणि फंक्शन मध्ये एक असतो रिक्वेस्ट, एक असतो एरर, आणि सेकंड असतो डेटा. मी रिक्वेस्ट म्हणलं की तुम्ही रिक्वेस्ट, आणि जो काय डेटा आलाय तो डेटा मी इथे करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड. इकडे आलो, एकदा रिफ्रेश करतो, जसं रिफ्रेश केलं आला एक डेटा. किती नंबरचा डेटा भेटला आपल्याला, 1 नंबरचा. बॅक आलो, रिफ्रेश करतो, सेकंड नंबरवर मी अपडेट वर क्लिक करतो, भेटला सेकंड नंबरचा डेटा इथे आपल्याला. आता जो काय हा डेटा भेटतोय, हा डेटा काय करायचा, एका फॉर्म मध्ये शो करायचा. मग फॉर्म मध्ये शो करण्यासाठी मी इथे काय करतो, रिस्पॉन्ड डॉट सेंड केलंय, सेंडच्या जागी मी इथे करतो रिस्पॉन्ड डॉट रेंडर. रेंडर काय करणार, edit डॉट EGS, आणि जी काही EGS फाईल असेल ती कुठे, व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये. आणि इथे मी राईट करतो H1 मध्ये रेझ्युमे अपडेट. ओके, एकदा आपण चेक करू. इकडे आलो, रिफ्रेश केलं, मी अपडेट बटनावर क्लिक केलं, युजर कुठे गेला, रेझ्युमे अपडेट. आणि रेझ्युमे अपडेट मध्ये एक फॉर्म असेल, जसं की आपण एक ऍड करताना फॉर्म होता त्याच प्रकारे आपला काय असेल, एक फॉर्म असेल. मग तोच फॉर्म मी इथे काय करतो, कॉपी करतो, आणि edit डॉट EGS मध्ये इथे काय करतो, मी पेस्ट करतो. ओके, थोडे पाय चेंजेस करू आपण. इथे सेव्ह रेझ्युमे नसणार, इथे काय असणार अपडेट रेझ्युमे. त्यानंतर इथे सेव्ह रेझ्युमे नसणार, अपडेट रेझ्युमे. अजून काही चेंजेस करायसारखं आहे, काही नाही. आता चेक करू, इकडे आलो, रिफ्रेश केलं, अपडेट बटनावर क्लिक केलं, कुठे आलो, अपडेट रेझ्युमे. ओके, आता अपडेट रेझ्युमेला तर आलो, पण जेव्हा आपण अपडेटला आलो की डेटा आधी ऑलरेडी फिलअप पाहिजे इथे, बरोबर ना. मग त्यासाठी आपण काय करतो, डेटा पाठवतो कुणाला, edit डॉट EGS ला. मग डेटा पाठवण्यासाठी var obj इक्वल टू कर्ली ब्रॅकेट ओपन केला, इथे मी करतो एक इन्फो नावाचा व्हेरिएबल दिला, कोलन डेटा. आणि डेटाच्या पुढे काय करायचं, जेव्हा कधी आपल्याला एक डेटा भेटतो, बरोबर ना, इथे काय करायचं, कोलन द्यायचा, आणि 0 नंबर इथेच देऊन टाकायचा. काय झालं, कोलन नाही, सॉरी, स्क्वेअर ब्रॅकेट, आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आपल्याला इथे 0 देऊन टाकायचं. का द्यायचा, की आपण जेव्हा डेटा प्रिंट करतो तेव्हा काय करतो, इन्फो इंडेक्स नंबर ऑफ 0 करतो, बरोबर. कुठे करतो, edit डॉट EGS मध्ये. त्याऐवजी आपण इथेच राईट केलं डायरेक्ट, तिकडे राईट करण्यापेक्षा डायरेक्ट इकडेच राईट करून टाकलं ना मी. जो काही डेटा आहे, डेटा किती येतोय, अरे मध्ये येतोय. किती डेटा येतोय, एकच डेटा येतोय. एक डेटा येतोय म्हणल्यावर तो किती नंबरचा झाला डेटा, अरे मध्ये 0 इंडेक्स नंबरचा आहे. आणि तेच आपण इथे सांगितलंय, 0 इंडेक्स नंबर मधला डेटा ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर कर. आणि आता डेटा प्रिंट करताना काय करणार आपण, हा इन्फो नेम काय करणार आपण यूज करणार. आता आलो edit डॉट EGS मध्ये, आणि इथे तुम्ही एक इनपुट, आणि इनपुटला जी काही व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यू मध्ये मी डेटा प्रिंट करतो. व्हॅल्यू EGS चा सिंटॅक्स ओपन केला, आणि इथे करतो मी इन्फो. आता इथे इंडेक्स नंबर देणार का, मी नाही देणार. का नाही देणार, की आपण इकडेच इंडेक्स नंबर देऊन टाकलाय 0. मग इथे फक्त डायरेक्ट व्हॅल्यू देणार आपण. मग इथे रेझ्युमे अंडरस्कोर ID, आणि EGS चा सिंटॅक्स मी केला इथे. इकडे आलो, एकदा रिफ्रेश केलं, अरे इन्फो इज नॉट डिफाईन. ओके, का बरं, की आपण इथे OBJ बनवलाय पण पाठवला नाही. OBJ पाठवला. आता इकडे आलो, रिफ्रेश केलं, आला 1 नंबर ID. सेकंड डेटावर क्लिक करतो, आला 2 नंबर ID. आणि जो काय हा इनपुट आहे, आता इनपुट तर असा ठेवायचा नाही, इनपुटला काय करायचं, जो काय टाईप आहे त्याचा फक्त आयडीचा करायचा बरं का, बाकीचा कोणता करायचा नाही. फक्त आयडी आपण प्रिंट करतो, फक्त आयडीला टाईप द्यायचा हिडन. का द्यायचा का, ठीक आहे. आता आपण हा हिडन टाईप नाही दिला, बॅक आलो मी. आता ह्याला आपण हिडन टाईप नाही दिला,
इकडे आलो, मी रिफ्रेश केलं, अपडेटला आलो. मग एखादा युजर काय करीन, इथं 2 नंबर करीन, आयडी 2 करीन ना. आणि जो काय आपण डेटा अपडेट करणार तो कोणाचा होईल अपडेट, 2 नंबरचा होईल. पण अपडेट करायला कोणाचा आलाय, 1 नंबरचा आलाय. मग युजरनी हे चेंज नाही करावा म्हणून त्याला काय करायचे, ते आयडी द्यायचा टाईप हिडन टाईप द्यायचा. कोणता टाईप द्यायचा ह्याला, हिडन. इकडे आलो, रिफ्रेश केलं मी, अपडेटला आलो. आता जी काय आयडी आहे पण फक्त आपल्याला दिसत नाही. बघायची, इन्सेप्ट करू. इन्सेप्ट केल्यानंतर एलिमेंट मध्ये आलो मी आणि ते फॉर्म मध्ये इनपुट दिसतंय, इथे आहे का, इथे इनपुट दिसतंय, त्याची व्हॅल्यू किती, 1 आहे. आणि इथं नेम आहे, नेम तर आपल्याला दिसतोय पण ह्याचा टाईप हिडन आहे म्हणून आहे, पण दिसतोय का आपल्याला. झालं काम. त्यानंतर बाकीचा पण डेटा प्रिंट करू. जसं आपण आयडी प्रिंट केली त्यानंतर मी नेम पण प्रिंट करतो. रेझ्युमे नेम नाही, फक्त नेम आहे इथे. इकडे आलो, रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर इथे नेम आलंय. आता इथे रेझ्युमे साठी काय करणार आपण, की इथे आपण रेझ्युमे दाखवू एका बटन मध्ये. मग एक मी इथे काय करतो, सिंपलच एक बटन घेऊ आपण. ठीक आहे, इथेच घेतो मी बटन आणि बटनच्या आतमध्ये घेतो, किंवा डायरेक्ट एक अँकर टॅग घेतो. अँकर टॅग आणि जो काय डेटा आलाय तो HRF मध्ये आपण पास करू, जसं आपण प्रिंट करायचो. ठीक आहे, याला व्हॅल्यू घ्यायची गरज नाही, याला कॉपी करतो आणि HRF मध्ये मी ते पेस्ट करतो. इथे राहणार आपला रेझ्युमे. ओके, आणि इथे मी करतो व्ह्यू करू किंवा क्लिक करू. इकडे आलो, रिफ्रेश केलं, आलं इथे व्ह्यू बटन. जसं मी व्ह्यू बटनावर क्लिक करतोय, कुठे आलो, अरे कॅन नॉट रीड प्रॉपर्टी रेझ्युमे आयडी. ओके, ठीक आहे, ह्याला पण नेम द्यायला लागेल आपल्या आयडीला. कॉपी करतो आणि ह्याला एक नेम देतो. ओके, थोडस वेगवेगळे तुटक लिहितो मी इथे. ह्याला पण पेज देतो, ह्याला पण पेज देतो एकदा, ह्याला पण पेज देतो. ओके, इकडे आलो आपण, ह्याला रिफ्रेश करतोय. जसं रिफ्रेश करतोय आपल्याला एक एरर भेटतो. काय एरर आहे इथे, कॅन नॉट रीड प्रॉपर्टी ऑफ आयडी. ओके, इकडे आलो, बॅक आल्यानंतर रिफ्रेश. इथे रिफ्रेश करतो, अपडेट वर क्लिक केलं, अपडेट वर क्लिक केल्यानंतर मी व्ह्यू करतो. जसं व्ह्यू केलंय, पीडीएफ झाली शो इथे आपल्याला जुनी पीडीएफ, बरोबर ना. आणि आता इथून नवीन पीडीएफ घेऊ शकतो आपण अपडेटला आल्यामुळे. आणि इथे मी करतो ओमच्या जागी इथे करतो आता मी विशाल आणि करतो अपडेट. जसं अपडेट केलं, डेटा कुठे गेला, अपडेट रेझ्युमेला गेला. मग जी काय त्याची URL आहे ती URL आपण बनवून घेणार. कुठे, ऍप डॉट पोस्ट राऊंड ब्रॅकेट डबल कोट स्लॅश अपडेट रेझ्युमे, कोमा घेतला, एक फंक्शन घेतलं, फंक्शन मध्ये रिक्वेस्ट रिस्पॉन्स. आणि जो काय डेटा आलाय तो डेटा मी एकदा सेंड करून चेक करतो. डेटा कशात आला, रिक्वेस्ट डॉट बॉडी. इकडे आलो मी, रिफ्रेश केलं. जसं रिफ्रेश केलं आपल्याला डेटा भेटला. इथे एक भेटतोय आयडी. कशात भेटतोय आयडी, हा रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये भेटतोय. आणि दुसरं भेटते आपल्याला नेम, विशाल आलाय. इथे अपडेटेड नेम आलंय, कोणतं आलंय, अपडेटेड डेटा आलाय. आणि रेझ्युमे, जो काय रेझ्युमे आहे, रेझ्युमे कशात आला आपला, रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये. मग इथे आपण काय कंडिशन टाकू आता, की अपडेटची क्युरी करू. इथे अपडेटची क्युरी काय करणार, आता आपल्या फॉर्म मध्ये 2 इमेज आहेत, म्हणजे एक पीडीएफ आहे. पीडीएफ असली तर पार्ट करायचे त्याचे 2. काय करणार आपण इथे, पार्ट करणार इथे 2. पहिल्या पार्ट मध्ये काय राहणार, इमेज असेल तर त्याला नाव द्यायचं, नसेल तर काही द्यायची गरज नाही. मग इथे मी इफ मध्ये राईट करतो. आता इथे कधी इफ मध्ये राईट करायचं, जेव्हा आपण इमेज अपडेटला नेतो तेव्हा इथे चेक करायची कंडिशन. इमेज असेल म्हणजे इथे रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये काहीतरी असेल. काहीतरी म्हणजे कसं, रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये रेझ्युमे नावाचं काहीतरी आलं तरच ही कंडिशन काय होणार, एक्झिक्यूट होणार, बरोबर ना. अदरवाईज एक्झिक्यूट होणार का, नाही. मग इथे आपण एक राईट करू. काय राईट करणार, इमेज आली तर त्याला एक नाव दे. जसं की मी इथे करतो PDF इक्वल टू काय राहणार इथे, डेट डॉट नाव, अरे नाव राऊंड ब्रॅकेट, त्यानंतर प्लस रिक्वेस्ट डॉट फाईल, त्यानंतर रेझ्युमे आणि डॉट, आणि त्यानंतर काय जी काय पीडीएफ आली त्याला अपलोड करून द्यायची. कुठे,
रिक्वेस्ट डॉट फाईल्स डॉट रेझ्युमे आणि डॉट एम ई फंक्शन. एम ई राऊंड ब्रॅकेट मध्ये सांगणार कुठे अपलोड करायची, पब्लिक फोल्डरच्या आतमध्ये, आणि अटॅच करून द्यायची आपली पीडीएफ. ओके, झालं काम. आता ही एक्झिक्यूट करणार कधी होणार क्युरी, जेव्हा रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये इमेज आली तर. इफ मध्ये मी का राईट केलंय. आता कधी युजर, ठीक आहे, बॅक येऊ एकदा, बॅक आल्यानंतर मी रिक्वेस्ट करतो. एखाद्या वाटलं फक्त त्याला नाव चेंज करायची, पीडीएफ चेंज करायची का, नाही ना. मग त्यासाठी तो काय करणार, फक्त विशाल नाव चेंज करणार, इथे त्याचं नेम आहे ते, आणि तो इमेज नाही सिलेक्ट करणार. इमेज तर नाही पाहिजे त्याला, आणि डायरेक्ट तो अपडेट करणार. जसं अपडेटला गेला इथे काय होईल, इमेज आली तरच त्याला नाव भेटेल, नाही आली तर त्याला नाव भेटेल का, फंडा खतम. आली तर भेटल, नाही आली तर नाही भेटणार. इथे अजून एक राईट करायचं, काय राईट करायचं, रिक्वेस्ट डॉट फाईल्स राईट करायचं, आणि इथे करायचं ऍड. म्हणजे ही किंवा ही दोन्ही काय पाहिजे आपल्याला, ट्रू पाहिजे, बरोबर ना. शिकला असताना तुम्ही जावास्क्रिप्ट मध्ये अँड ऑपरेटर. ओके ना. आली तर नाव भेटेल, नाही आली तर त्याला नाव भेटणार नाही, बरोबर. पार्ट 1 खतम. सेकंड पार्ट मध्ये काय करणार आपण, मग इथे व्हॅर एसक्यूएल इक्वल टू टिल्ट, आणि इथे राहणार आपलं अपडेट रेझ्युमे सेट कीवर्ड. आणि कोणता डेटा अपडेट करायचा आपल्याला, फक्त नेम अपडेट करायची. इमेज तर इकडे होणार आहे ना, इमेज आली तर ती नाव भेटेल, नाव भेटले की पब्लिक फोल्डर जाईल, आणि इथे अपडेट होईल, बरोबर. इथे फक्त आपण नेम अपडेट करणार. मग नेम इक्वल टू, जे काही नेम आलंय कशात आलंय, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये, ठीक आहे, डॉलर राहिला रिक्वेस्ट डॉट बॉडी, आणि त्यामध्ये आले आपल्याला एक नेम. झालं एवढं काम, डेटा दिला आपण. त्यानंतर कोणाचा डेटा अपडेट करायची, त्यासाठी वेअर. कोणाचा डेटा अपडेट करायचा आपल्याला, ज्याचा पण रेझ्युमे अंडरस्कोर आयडी, जो आमच्याकडे आयडी आहे तो मॅच झाला तर त्याचा डेटा अपडेट कर. मग इथे आपण सांगणार आयडी कशात आलाय, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये डॉट रेझ्युमे आयडी आहे. झाली क्युरी, आणि क्युरीला एकदा मी सेंड करून चेक करतो की कन्फर्म क्युरी बरोबर होती की नाही. इकडे आलो, एकदा रिफ्रेश करतो मी, झाली क्युरी. अपडेट रेझ्युमे सेट नेम इक्वल टू विशाल, नवीन अपडेटेड. वेअर कोणाचा अपडेट करायची, ज्याची पण आयडी 2 आहे तो डेटा काय करतो, अपडेट. आणि ह्या क्युरीला करायची सिंपल रन करण्यासाठी कॉन डॉट क्युरी राऊंड ब्रॅकेट एसक्यूएल सेकंड फंक्शन, आणि फंक्शन मध्ये एक एरर असतो, सेकंड भेटतो आपल्याला डेटा, आणि इथे करतो रिस्पॉन्ड डॉट, मी करतो सेंड काय करतो की डेटा, आणि हा करतो एकदा रिमूव्ह. इकडे आलो, इकडे रिफ्रेश केलं, जसं रिफ्रेश केलं इन्सर्ट आयडी भेटला, डेटा अपडेट झाला. जसा डेटा अपडेट होईल युजरला पाठवायचे कुठे, की आपल्या लिस्ट पेजला. मग लिस्ट पेजला पाठवण्यासाठी मी इथे करतो रिस्पॉन्ड डॉट रिडायरेक्ट कुठे, स्लॅश लिस्ट. इकडे आलो मी, एकदा रिफ्रेश करतो, जसं रिफ्रेश केलं झाला विशाल इथे. आता हे दत्ता नावच्या जागी मी करतो एबीसी. अपडेटला आलो, इथे मी रिमूव्ह करतो, इथे राईट करतो एबीसी, आणि करतो अपडेट रेझ्युमे. झाला एबीसी, काम खतम. पण आता आपण त्याचा रेझ्युमे बघू, रेझ्युमे आहे का त्याचा, आहे. आता मी रेझ्युमे अपडेट करायला, रेझ्युमे आलो, एक रेझ्युमे सिलेक्ट करतो, ठीक आहे, हा सिलेक्ट केला, आणि इथे करतो मी अपडेट रेझ्युमे केला. झाला का चेक करायचा, नाही झाला. का नाही झाला, की आपण डेटा काय करतो, अपडेटला नेतो. इथे काय केले आपण, कंडिशन टाकली, इमेज आली तर काय करायची, त्याला नेम दे, आणि त्याला पब्लिक फोल्डर मध्ये अपलोड कर. पण इथे आपण कुठं सांगितलंय का, जी काही रेझ्युमे आहे तो अपडेट कर म्हणून, नाही ना. मग इथे इफ मध्ये सांगायचं व्हॅर एसक्यूएल इक्वल टू टिल्ट, आणि इथे सांगणार आपण काय, अपडेट रेझ्युमे सेट. काय अपडेट करायचं तू, फक्त रेझ्युमे अपडेट करायचा. कोणता रेझ्युमे अपडेट करायचा तू, जो काही तुला हा नवीन फाईल येते ते फाईल काय कर, इथे फक्त अटॅच करून दे. मग इथे पीडीएफ कुणाची अपडेट करायची, की ज्याची आयडी आहे वेअर काय रेझ्युमे आयडी जी काय येते रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये,
ती काय कर इथे अटॅच कर. रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये आयडी येतोय ना, हाच आयडी पास करून द्यायचा. इकडे आलो, रिफ्रेश केलं. ओके, क्युरी झाली क्रिएट आणि या क्युरीला करायची रन. मग कॉन डॉट क्युरी राऊंड ब्रॅकेट SQL सेकंड काय फंक्शन, आणि फंक्शन मध्ये राहणार आपली एक रिक्वेस्ट, दुसरी राहणार रिस्पॉन्स. एरर आणि डेटा असतो, एरर आणि डेटा. कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, फंडा खतम. इमेज आली तर त्याला नाव भेटणार आणि पब्लिक फोल्डर मध्ये अपलोड होणार आणि ती क्युरी काय होणार इथे रन होणार. फक्त बस एवढंच सांगितले आपण. इकडे आलो, रिफ्रेश केलं, अपडेटला आलो. अपडेटला आल्यानंतर एक मी PDF सिलेक्ट केली, एक नवीन PDF जशी की रेझ्युमे ओपन करतो आणि इथे करतो मी आता अपडेट रेझ्युमे. अपडेट रेझ्युमे केला, इकडे आलो, झाला एक अपडेट रेझ्युमे. करता एवढं ट्राय तुम्ही आता. ठीक आहे, सगळ्यात कॉम्प्लिकेट आहे थोडंसं अपडेटचं. ऑनलाईन मग ट्राय कर.